एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय नवीन ब्लॉग मध्ये. बघा, आज आहे संडे आणि जसं की आजचा दिवस आहे ऑफ आणि ऑफ दिवशी जर तुम्ही मार्केटचा विचार करत असाल ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, लवकरच तुम्ही बॅकपॅक करून घरी बसणार आहात. कारण की रोजच्या रोज मार्केट विषयी जर तुम्ही अपडेट ठेवत असाल आणि अशा विकेंडला पण, तर खूप जास्त तुम्ही मार्केट सोबत अटॅच झालाय. थोडासा लांब राहा, कारण की जास्त मार्केटच्या जवळ जाणं हे तुमच्यासाठी बरोबर नाही, हे आम्हाला माहिती आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धननी पाठवलेले काही गिफ्ट आहेत माझ्याकडे, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. कोणते आहेत ते दाखवतच. तो आता वाजले 10 आणि सर्वात पहिले आपण करून घेऊ दिवाबत्ती, कारण की अजूनपर्यंत आपलं दिवाबत्ती झालेली नाही, कारण की आत्ताच आलोय मी. पण ठीक आहे, सर्वात पहिले दिवाबत्ती करू. दिवाबत्ती झाल्यावर मी तिकडे गिफ्ट ठेवले. त्याच्या अगोदर पण मी तुम्हाला अजून एक गिफ्ट दाखवी, खाली आहेतच, बट त्यामध्ये अजून एक सुपर ट्रेडरचा मला गिफ्ट आलेला आहे, ते पण आज रिव्हील करूया आपण. त्याच्या अगोदर मी व्हिडिओ बनवून झालेलो, रिव्हील तर नाही बोलता ना, बट काय काय आला मी ते तुम्हाला दाखवतो. सो पहिले दिवाबत्ती करू, नंतर आता दिवाबत्ती तर झाले आणि आता आपण येऊया बघा या गिफ्टकडे. की धन्य आता हे गिफ्ट तर पाठवलेत, 1 2 3 4 5 6 टोटल, नाही 5 आहेत, अजून एक असे 5 गिफ्ट आहेत. तर त्या गिफ्ट मध्ये नक्की आहे काय ते बघूया आपण. आणि नॉर्मली सांगेन तर धनवरची गिफ्ट एकदम काही नाही काही युनिक असतात. सर्वात पहिले हा पाठवलाय हर्षद, तेराही निघला रे, हे ते ह्याच आहे आणि सर्वांना सेम आहे. आम्ही ते पण फोडलंय, ते पण एक फोडून बघूया आपण काय विषय आहे. ते त्याने काहीतरी गिफ्ट बघूया. मला तर माहिती आहे ऍक्च्युअल मध्ये काय आहे याच्यात, सांगतोय मी तुम्हाला काय आहे असं. दुसरं काय आहे? दुसरं असं काय नाही याच्यात. कॅलेंडर आहे, पडले बघा, कॅलेंडर आहे. मी तिकडे पण लावलाय, तो तो पण सेम आहे, तोच सर्वांना सेमच पाठवलाय. यामध्ये धनकडून अशा पद्धतीने कॅलेंडर आलाय. फर्स्ट ऑफ ट्रेडर जर्नी फॉर द इयर अँड PNL ट्रॅक. ओके, तुमच्याकडे काही थॉट्स आहेत, काही विचार आहेत त्यांचे. अ स्मार्ट ट्रेडर बिल्ड वेल्थ, अ डिसिप्लिन ट्रेडर कीप इट keeps it. Okay, disciplined trader keeps it. Okay, and the trader because you spot an opportunity, not because market are open. काय अर्ध तुम्हाला काय काय विचार सांगितले ट्रेडरचे, पण ठीक आहे, तुम्ही बघून तुमच्या जसं आम्ही डेस्कटॉपवर ठेवलंय. प्रत्येक दिवशी हा एप्रिल मंथ आहे, ते एप्रिल इकडे मी एखादं PNL लिहिलं की या मंथ मध्ये काय चालू आहे. या मंथ मध्ये बघाल तुम्ही तर मार्केट जेवढं देतोय ना, त्याला घेऊन बाजूला व्हा, कारण की होल्ड कराल तर तुमचा जो आहे ना तो प्रॉफिट सर्व बाजूला होईल. त्यामुळे माझं म्हणणं ते आहे, कारण की मी गेले 10 दिवसापासून ट्रेड करतोय, तर मला ते समजलंय की मार्केटमध्ये 10 दिवस तर होल्ड करून मतलब नाही. बाकी जसा जसा महिना चेंज होईल तुमचं कॅलेंडर चेंज होईल. फर्स्ट ऑफ इकडे फॉर द इयर एप्रिल. ओके, आणि एप्रिल पासून पाठवलं, कारण की या महिन्यात आलाय एप्रिल. त्यानंतर पुढे आपण जाऊया, अरे या भाई मे. ठीक आहे, तर दोन्ही साईडून तुम्ही बघू शकता. जून बघा, इकडे पण बघू शकता, इकडे पण बघू शकता, दोन्ही साईडला आहे, फ्रंट आणि बॅकला. चांगलं आहे. आणि इथे तुम्ही जसं मी लिहिलंय त्या पद्धतीने थॉट लिहू शकता. हे तुम्ही विचार आहेत काय काय, त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. द बेस्ट टाइम टू प्रिपेअर फॉर अ अपॉर्च्युनिटी इज बिफॉर इट अराइव्ह. एक भारी आहे, तर ठीक आहे. त्या पद्धतीने धनचं हे आलंय. आणि तुम्हाला अजून एक सुपर ट्रेडरचा मी दाखवतो. सुपर ट्रेडरचं मला काय काय पाठवलेलं. आणि हा सुपर ट्रेडरचा जो तुम्ही घेताय, तर त्यासाठी जास्त काही हे नाही, तुम्हाला 1 2 3 महिने काहीतरी प्रॉफिटेबल राहायला लागते, त्यानंतर तुम्हाला ते पण भेटते. बाकी त्याला ठेवून सर्व सेम आहे, हेच असेल, दुसरं काही वेगळं नाही. की हे आपण पुन्हा एकदा आतमध्ये टाकून देऊ, हे सर्व खराब होईल. की 5 आहे, एक तर काढलंय आपण. बाकी हे ज्याला घरी वगैरे घेऊन जायचं त्यांना आम्ही देऊन टाकू सुद्धा. सुपर ट्रेडरचा या पद्धतीने बॉक्स होता, तुम्हाला भरपूर टाइम पहिले आलेला.
आय थिंक 7 ते 8 महिने होत झाले त्या पहिले. आणि ह्याला मी ठेवलेलं बघा त्याच्या हातामध्ये, ते पूर्ण मला काढावं लागलं बाहेर की काय 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 नाही काय नाही. म्हणजे चला त्यांनी अजून काहीतरी पाठवलं की ह्याचं पण रिव्ह्यू दाखवतो तुम्हाला की काय काय ते. सो इकडे मला दाखवतो. सर्वात पहिली यार ह्याला ओपन करायला प्रॉब्लेम आहे. कोणत्या सिम सिम इकडे सर्वात पहिले ते बऱ्याचशा गोष्टी होत्या, बॅच वगैरे होतात. हे स्टिकर्स आहेत जे अर्धे आम्ही गाडीवर लावलेत, अर्धे मोबाईलच्या मागे लावलेत, अर्धे वगैरे लॅपटॉपला पण लावलेत. या लॅपटॉपला अर्धे स्टिकर्स आहेत माझे. हेच आहेत हेअरलेच आहेत हे स्टिकर्स आलेले. राईड प्रोवाइड ट्रेडर्स. ओके रायडर प्रोवायडर ट्रेडर. ओके ओके सर्व आहे. सो हे बॅच होते जे या पद्धतीने. आणि त्यानंतर हे सुपर ट्रेडरचं कुठं लावायचं, कीला लावायचं की कुठं लावायचं आय डोंट नो. आणि हे कार्ड आहेत, कार्ड पण चांगले आहेत, एकदम मस्त आलेले कार्ड. सो हे कार्ड पण आलेले. त्यानंतर मला हे लेटर आलेलं. डिअर रोशन, ट्रेडिंग इज द हार्डेस्ट वे टू मेक द easiest money. People think trading requires just capital, but as you know by now, it is recovery much more than capital. व XYZ जे काय होतं ते होतं. आणि अजून आहे अर्धा तर माझ्या वॉलेटमध्ये ठेवून दिलेलं. हा कार्ड होता धनकडून भेटलेला, मी असंच ठेवून दिलाय की इथे माझा QR आहे. इकडनं जर डायरेक्ट स्कॅन कराल तर डायरेक्टली तुम्ही धनच्या ॲप्लिकेशनवर पोहोचू शकता. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच टाकीन. जर त्याला पण डीमेट अकाउंट ओपन करायचं आहे धनकडून तर नक्कीच करा. आणि हां आपल्या म्हणजे वुमेन्सच्या ह्याच्यावर कराल, म्हणजे मम्मी किंवा बहीण यांच्या ह्याच्यावर कराल, सिस्टर वगैरेंच्या ह्याच्यावर, तर तुम्हाला खूप जास्त बेनिफिट भेटतो. ब्रोकरेजमध्ये कमी ब्रोकरेज लागतो अशा पद्धतीने आहे. आणि ही एक डायरी पण होती धनकडून आलेली. ही सुपर ट्रेडरची डायरी पण दिलेली. जर्नल आहे नॉर्मली इथे सर्व आहे. हे इथे मी माझं हे दिलं PNL वगैरे मी इथे यूज करतो, ते लिहून ठेवलं की बरेचशा चांगल्या चांगल्या गोष्टी आलेल्या धनकडून. तर बघूया अजून एक गिफ्ट येणार आहे मला. आणि ते काय आहे मी तुम्हाला नक्की लवकरच दाखवेन. मला ईमेल आलाय तर ते काय आहे काय देतील माहीत नाही. हे असंच येते की कॅलेंडर येतो की दुसरं काहीतरी, बट नक्कीच मी तुम्हाला सांगेन. सो आजसाठी बस एवढंच. विकेंड आहे, त्यानंतर बघूया आज जर साफसफाई करायला भेटली तर ती करू, नाहीतर थोडा टाईम आराम करू किंवा थोडी कामं आहेत एडिटिंग वगैरेची ती करूया. बट एक गोष्ट लक्षात ठेवा, विकेंड आहे तर मार्केटपासून लांब राहा जेवढं लांब राहता येईल. कारण की 2 दिवस भेटतात तुमचा माइंड फ्रेश करायला. कारण पुन्हा एकदा 5च्या 5 दिवस तुम्हाला मार्केटवर फोकस करायचं असते. आणि त्यापासून मिळालेले जे 2 दिवस आहेत ते थोडे बाजूला ठेवा. ओके, तर मार्केटपासून विकेंडला तरी लांब राहा. आणि आपण भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घेतो तुमची रजा. सो व्हिडिओ आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर नक्कीच करा. एक लाईक तो बनताय, लाईक नक्की करा, कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि बेल आयकॉनला नक्कीच दावा, कारण की माझे असे डेली टू डेली अपडेट, डेली टू डेली व्हिडिओ आता येत राहतील. सो आपण भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घेतो तुमची रजा. तुमच्या फॅमिलीची आणि तुमच्या कॅपिटलची काळजी मात्र घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.